राज्यावर भीषण जलसंकट ओढावलेलं आहे। यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला खरा, मात्र संपूर्ण जून महिना कोरडाच गेलेला आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठलाय। पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्यात। सध्या राज्यातील एकूण 795 गावं आणि 3157 वाड्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे। पावसानं दडी मारल्यानं राज्यातील विविध भागांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। तर मुंबईतल्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाहीये। मुंबईतल्या 7 धरणांमध्ये अवघा 9% पाणीसाठा आहे। राखीव जलसाठ्याचा वापर बंद करण्याचा निर्णय मुंबई मनपा प्रशासनानं घेतलाय। तर ठाण्यात डोंबिवलीच्या ग्रामीण भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा होतोय आणि जिल्ह्यातली ही स्थिती कल्याणमध्येही अनेक भागांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। अंबरनाथ, बदलापूर शहरामध्ये नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतोय। तर मराठवाड्यात केवळ 27% पाऊस झालेला आहे। पावसानं खंड दिल्यानं खरीप पिकांना फटका बसलाय। एकूण क्षेत्रापैकी 15 ते 20% क्षेत्रावर पेरणी अशक्य आहे। संभाजीनगर विभागात पिकांना विहिरीनं पाणी देण्याची वेळ आली आहे।